तर माझ्या हातात ही सगळी ती यादी आहे, गुन्हेगारांची आहे, त्यांच्यावरचे शस्त्र परवाने काय काय या सगळ्याबद्दल आहे. पण या सगळ्याची चर्चा आपण करणार असताना आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आधी त्यांची वेलकम करू आपण त्यांचं. राज्याचे गृहराज्यमंत्री, नूतन गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्या सोबत आहेत. योगेशजी, स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. आपल्या सोबत थोड्याच वेळात भाजपचे आमदार सुरेश धस सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. आपल्या सोबत या चर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे असतील. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते भाऊसाहेब लटपटे आहेत स्टुडिओमध्ये. भाऊसाहेब, तुमचंही स्वागत आहे. आणि माजी पोलीस अधिकारी पी.के. जैन या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. जैन सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण ही चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी या मुद्द्याच्या अनुषंगानं काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची उत्तर आज आपल्याला जाणून घ्यायची आहेत. हे मूलभूत सवाल कुठले आहेत एकदा जाणून घेऊया. खरं तर बीडमधल्या बंदूकबाजांना राजकीय लायसन मिळालंय का, हा महत्वाचा मुद्दा आज आपल्याला चर्चेत आणायचा आहे. त्याचं कारण काय बघा. त्याचं कारण आहे नेते कार्यकर्त्यांच्या बंदूक प्रेमाचं नेमकं कारण काय. का हे सगळे नेते बंदुकी घेऊन असे फिरतायत आणि दाखवत फिरतायत. सर्व पक्षीय नेते याच्यामध्ये का आहेत. पोलिसांनी अहवाल दिल्यावर सुद्धा कारवाई का होत नाहीये. जर तत्कालीन एसपींनी हा अहवाल दिला होता की हे गुन्हे त्यांच्यावरती आणि त्याच्यावर कारवाई व्हावी, का कारवाई झाली नाही. कोण अभय देत आहे, सवाल आहे. गुन्हेगारांना बंदूक वाटप करण्यात आलं की मग वाटपाच्या नंतर गुन्हे घडलेले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं आपल्याला आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. संरक्षणासाठी बंदूक आहे की दहशत पसरवण्यासाठी आहे. बंदुकीचा उद्देश नेमका काय आहे. चर्चा तर व्हायलाच हवी. मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळेच या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. पण या चर्चेमध्ये आपल्या सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम जोडले गेलेले आहेत. योगेशजी, मला तुम्हाला आता तुम्ही जोडले गेलेले आहेत म्हणून काही गोष्टी दाखवायच्यात. का हा मुद्दा चर्चेत आलेला आहे, ती आकडेवारी तुम्हाला दाखवायची आहे, जी आकडेवारी चिंताजनक आहे बीडमधली. एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूया ती आकडेवारी काय, कुणावर किती गुन्हे आहेत आणि तरी त्यांच्याकडे ही दिली गेलेली आहेत बंदुकाचं लायसन दिले गेलेलं आहे, हे परवाना दिलेले आहे. एकदा आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया. गुन्हे दाखल असलेले एकूण 245 लायसन धारक आहेत बीडमधली. बघा ही परिस्थिती आहे. बीडच्या बंदूकबाजांना राजकीय लायसन मिळालंय का म्हणतोय तर एक गुन्हा दाखल असलेले लायसनधारक 155 आहेत. ठीक आहे, एक वेळ आपण समजून घेऊया. 2 गुन्हा दाखल असलेले लायसनधारक 40 आहेत. आता ही संख्या कशी वाढत जाते बघा, गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. 3 गुन्हे असलेले 20 लायसनधारक आहेत. 4 गुन्हा दाखल असलेले 17 लायसनधारक आहेत. 5 गुन्हा दाखल असलेले 3 लायसनधारक आहेत. 6 गुन्हा दाखल असलेले 5 लायसनधारक आहेत. 9 गुन्हा दाखल असलेला 1 लायसनधारक आहे आणि 10 गुन्हे दाखल असलेला सुद्धा लायसनधारक आहे. तर ही सगळी परिस्थिती. आता 12 गुन्हे मला वाटलं संपलं काय, नाही, 12 गुन्हे दाखल असलेला सुद्धा लायसनधारक इथं अस्तित्वात आहे. नाही, संपत नाहीये. 14 गुन्हे दाखल असलेले सुद्धा 1 लायसनधारक आहे आणि हे इथंच थांबत नाही. 16 गुन्हे दाखल असलेला सुद्धा 1 लायसनधारक आहे. आता ह्यांचा सत्कार करावा की काय करावं माहित नाही. ठीक आहे, आपण प्रश्न तर विचारूया. गृहराज्यमंत्री आपल्या सोबत आहेत. मंत्री महोदय, आज ही जी परिस्थिती समोर आलेली आहे, खरं तर आज एसपींनी या संदर्भातला जो आपला रिपोर्ट आहे तो दिलेला आहे, पण कारवाई झालेली नाहीये. मग अशा लोकांचं करायचं काय, ज्यांच्यावर इतके गंभीर गुन्हे, इतकी संख्या असेल, त्यांना लायसन का दिलं जातंय, हा सवाल सामान्य माणसाच्या मनात आहे. काय सांगाल. नाही, मला वाटतं हा प्रश्न फक्त बीड संदर्भात असू शकत नाही. नक्कीच बीडची आज आकडेवारी समोर आलेली आहे. अगदी बरोबर. त्याचा रिव्ह्यू हा सरकारकडनं घेतलाच जाईल. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असे लायसन्सेस ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दिले गेलेले आहेत त्याचा एक रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. आता माझ्याकडे शहरी भाग येतो, पण तरी सुद्धा सरकार म्हणून मला वाटतं आमची एक संयुक्त जबाबदारी आहे आणि माझा विश्वास आहे की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता मला वाटत नाही अशा गुन्हेधारकांकडे जर का बंदुकांचे लायसन्स असतील तर फडणवीस साहेब नक्कीच त्याच्यावरती कडक कारवाई करायला लावतील, हा माझा विश्वास आहे. आणि सरकार म्हणून अशा पद्धतीचा गुन्हेधारकांच्याकडे जर का लायसन्सेस असतील आणि जर का गुन्हा केला जात असेल उघडपणे, तर अशा कोणावरतीही कोणाचंही राजकीय वर्दस्त असलं तरी सुद्धा कोणाची गळ केली जाणार नाही.
नक्कीच त्यांच्यावरती लायसन्स तर कॅन्सल होतीलच. मला वाटतं हा. आताच एक 15 मिनिटापूर्वी देखील मी माहिती घेतली आहे बर. की जे काही व्हिडिओज वगैरे जे काही व्हायरल होत होते हवेमध्ये फायरिंग वगैरे करत असताना ते कोणाचेही कार्यकर्ते असतील तरी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल आताच झालेले आहेत. त्यांच्यावरती अटकेची कारवाई देखील आताच एक दुपारी देखील झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं कोणाचेही राजकीय वरदस्त असू द्यात, अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये कडक कारवाई ही केलीच जाईल. शस्त्र हे संरक्षणासाठीच हे दिले गेलेले आहेत, हे काही हिरोबाजी करण्यासाठी नाहीत. असा एक कडक संदेश हा नक्कीच आमच्या सरकारच्या मार्फत हा दिला जाईल. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये खरं तर आता पी.के. जैन सरांना आणायचंय, माजी पोलीस अधिकारी आहेत. जैन सर, खरं तर सामान्य माणसाला हे माहीत नाहीये, अनेकांना माहीत नाहीये, एखाद्यावर गुन्हा असेल तर त्याला शस्त्र परवाना दिला जातो का? शस्त्र परवाना देण्याच्या संदर्भातली काय प्रक्रिया जरा समजून सांगू शकाल का, जेणेकरून आपल्याला पुढे चर्चेमध्ये याच्यावर आणखीन त्याचं विश्लेषण करता येईल. नमस्कार, धन्यवाद या कार्यक्रमामध्ये बोलावल्याबद्दल. शस्त्र परवाने सहजासहजी एखाद्या इसमाच्या विरुद्ध गुन्हे दाखल असले तर त्यांना दिला जात नाही. त्यांच्या पोलीस अधिकारी कधीही रिकमेंडेशन करत नाही. तरीही बरेच वेळा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अशा प्रकारच्या जे रिकमेंडेशन असतात ते मानल्या जात नाही आणि त्यांना लायसन्स दिले जातात. त्याच्यानंतर लायसन्स कॅन्सल करण्यासाठी सुद्धा जी प्रक्रिया असते ती सुद्धा बरेच वेळा पोलीस अधिकाऱ्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे होत नाही आणि ते लायसन्स तसेच चालू राहतात. आता त्याला दोन भाग आहेत. आपण सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला, गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर लायसन्स भेटला किंवा लायसन्स भेटला त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले. दोन्ही परिस्थितीमध्ये, पहिल्या परिस्थितीमध्ये तर लायसन्स भेटलाच पाहिजे नको होता. दुसऱ्या परिस्थितीमध्ये एखाद्या इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला तर त्याचा लायसन्स कॅन्सल व्हायला पाहिजे. तर हे दोन्ही प्रक्रिया जे आहे ते बरोबर चालल्या पाहिजेत. नंबर एक. नंबर दोन, लायसन्स घेण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अधिकारी जे संबंधित अर्जदार आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा सिटीमध्ये पोलीस कमिशनरकडे ऍप्लिकेशन करावं लागतो. त्याची एक नेमकी प्रोसेस आहे. पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी इत्यादी मार्फत हे रिकमेंडेशन जे आहे ते पोलीस आयुक्तापर्यंत पोहोचतात आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जातात. त्याच्यानंतर जरी तिथे लायसन्स भेटला तर प्रकरण संपला. तिथे प्रकरण त्याचा रिजेक्ट झाला तर त्याच्यामध्ये अपील असते मंत्रालयामध्ये. ते मंत्रालयामध्ये सुरुवातीला जे गृहराज्यमंत्री असतात त्यांच्याकडे अपील असते. त्याच्यानंतर ते ऍक्च्युली गृहमंत्र्याकडे असते. गृहमंत्र्यांनी हे अधिकार राज्यमंत्र्यांना दिलेले असतात. ते सुरुवातीचे जे 3 वर्ष आहे ते 3 वर्षाचे प्रकरण ते गृहराज्यमंत्री हाताळतात आणि त्याच्यानंतरचे जे प्रकरण आहे ते प्रधान सचिव गृह विभागाचे त्यांच्याकडे जातात. तर अशा प्रकारे कोणत्याही स्तरावर हे जे लायसन्स आहे ते दिले जाऊ शकतात. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला किंवा पोलीस कमिशनरने नकार दिला तर गृह राज्यमंत्री अपीलमध्ये देऊ शकतात किंवा ते प्रिन्सिपल सेक्रेटरी जे असतात होम डिपार्टमेंट जे 3 वर्षानंतर म्हणजे रिजेक्ट होण्याच्या 3 वर्षाच्या नंतरची जी प्रक्रिया आहे ती प्रधान सचिव गृह विभाग विशेष यांच्याकडे असते. तर ही त्याची पद्धत आहे. पण मला असं वाटतं बऱ्याचशा केसेसमध्ये रिकमेंडेशन पोलीस अधिकाऱ्यांकडून पाठवले गेल्यानंतर सुद्धा ते लायसन्स धारकावरती कारवाई होत नाही, त्यांचे लायसन्स निरस्त केले जात नाही. ही एक वस्तुस्थिती आहे. जबाबदारी कुणाची असते? म्हणजे पोलिसांनी केवळ रिपोर्ट दिला त्याच्यानंतरची जबाबदारी कोणाची असते? कारण या प्रकरणात असं दिसतंय की एसपींनी त्यांचा रिपोर्ट दिला होता, त्यामुळे त्याच्यानंतरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. कारण की जिल्हाधिकाऱ्यांना त्या लायसन्सचा किंवा लायसन्स धारकाची गुंडगिर्दीला समोरे जावं लागत नाही. समोरे कोणाला जावं लागतो? पोलिसांना. बरेच वेळेला त्याच्यावरती शस्त्र ताणले जातात, बरेच वेळेला त्यांनाही भोगावं लागतो. म्हणून ते विक्टिम पार्टी आहे. म्हणून ते सातत्याने प्रयत्न करतात की गुन्हेगारी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवतात. कारण लायसन्सिंग अधिकारी जे आहे जिल्ह्यामध्ये ते जिल्हाधिकारी असतात आणि त्यांनी जरी रिपोर्ट पाठवल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी तसा ऍक्शन घेतला नाही तर त्यांच्या कार्यालयामध्ये कुठेतरी चूक आहे. मला मंत्री महोदयांना हाच मुद्दा विचारायचा आहे की आता हे तुमच्या अखत्यारीत येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. खरं तर जेव्हा आता ही बाब समोर आलेली आहे, केवळ आपण बीडबद्दल आकडेवारी समोर आली म्हणून बीडलाच टार्गेट करणं असा मुद्दा नाहीये. राज्यातल्या सुद्धा इतर जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती असू शकते. अनेक तशा घटना घडतात. या सगळ्याचं ऑडिट तुम्ही करणार आहात का? ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याच्याबद्दलचे समजा आता कलेक्टरकडे पेंडिंग असेल तर केवळ आता पेंडिंग आहे किंवा निर्णय नाही झाला असं नाही म्हणता येणार. याबद्दल काही धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का? नाही, मला वाटतं आता माझ्याकडे शहरी भाग आहे, परंतु नक्कीच आमच्या सरकारच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये दिले गेलेल्या सगळ्या लायसन्स बाबतीत एक रिव्ह्यू घेणं अर्थातच आवश्यक आहे. कारण हे लायसन्सेस काही मागच्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षभरामध्ये असे नाही, तर वर्षानुवर्ष हे काही लायसन्स हे दिले गेलेले आहेत.
आणि त्याचे रिव्ह्यू मला वाटतं काही काही महिन्याने वर्षाने होणं आवश्यक आहे. नक्कीच ही बाब ही लक्षात येतेच आहे. आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीकडे पण जर का अशा पद्धतीने जर का बंदुकीचे लायसन्सेस असतील तर ते इमिडिएट कॅन्सल केले गेलेच पाहिजेत. त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. आणि म्हणून मला वाटतं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे याचे रिव्ह्यू देखील घेतलं जाईल. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जे लायसन्सेस दिले गेलेले आहेत ते जर का चुकीच्या व्यक्तींकडे हाताळले जात असतील तर नक्कीच त्या बाबतीमध्ये कुठलाही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असला तर ते सुद्धा त्याची गय केली जाणार नाही. म्हणजे कुठलाही कुठल्याही राजकीय political पक्षाचे वर्चस्व असलं कार्यकर्ते तरी सुद्धा असतील, त्याची कोणी कारवाई जरी केली असलं जाईल. तर त्याची गय केली जाणार नाही. कोणीही जर का चुकीच्या पद्धतीच्या बंदुकीचा वापर होत असेल चुकीच्या पद्धतीने तर त्यांच्यावरती कारवाई ही केलीच जाईल. बरं, फक्त आपल्या प्रेक्षकांना एक सांगायला हवं, आता मला एक मेसेज आलाय. अर्धाड सर म्हणून होते आपले संभाजीनगरचे, ते विभागीय आयुक्त होते. त्यांनी असा मेसेज केलाय की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या संदर्भातला रिपोर्ट जो चुकीच्या पद्धतीने दिले गेले याच्याबद्दलचा रिपोर्ट त्यांनी कमिशनर यांच्याकडे पाठवलेला होता. पण बऱ्याचदा असं आढळून येतं की या सगळ्या कारवायांच्या संदर्भामध्ये तत्परता दाखवली जात नाहीये. पण मुद्दा आज या अनुषंगानं जो चर्चेला आलेला आहे, मंत्री महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे महाराष्ट्राला की या संदर्भात कुणाची गय केली जाणार नाही, कारवाई आम्ही करू. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. धन्यवाद. आता मी राजकीय चर्चेकडे या सगळ्या येतोय, कारण याचे राजकीय अंग आहेत सगळे. भाऊसाहेबजी, महाराष्ट्रानं अजून काय बघावं, महाराष्ट्राला अजून काय काय बघायला मिळणार आहे बीडच्या बद्दल? खरं तर बंदुका ह्या सगळ्या आपल्या संरक्षणासाठी असतात, पण हे काय फॅड आहे, काय फॅशन आहे? मी तुम्हाला वैयक्तिक बोलत नाहीये, सर्व राजकीय पक्षांचे फोटो आज महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत. बीडमध्ये बंदूक असणं महत्वाचं नाहीये, असलेली बंदूक जगाला दाखवणं हे जास्त महत्वाचं आहे का? हे पहा, हा जो काही प्रकार आता टीव्हीवर चालू आहे याचा 100% मी निषेध करतो. बंदुकी वापरणं जर लायसन्स असेल तर त्याचं प्रदर्शन करणं कधीही चुकीचं आहे आणि तो कायद्याने गुन्हा पण आहे. परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही मानवी हक्कांचं पण हे ठेवलं पाहिजे. ज्या एखाद्या व्यक्तीला जर धोका असेल आणि त्याच्यावर जर राजकीय गुन्हे जर असतील, सूडबुद्धीने त्याच्यावर जर गुन्हे दाखल असतील तर मला वाटतं राजकीय गुन्हे असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये पोलिसाला पण आपण पॉवर दिला पाहिजे, त्या अथॉरिटीला पण आपण पॉवर दिला पाहिजे. आणि जरी राजकीय गुन्हे असले, आंदोलनाचे गुन्हे असले आणि जर ते गुन्हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये दाखल झालेले असले तशा प्रसंगी ते लायसन्स अलॉट केले पाहिजेत. काही वेळेस काय होतं, कार्यकर्त्यावर चुकीचे पण गुन्हे दाखल होतात आणि त्याला लायसन्स न दिल्यामुळे, अशा अनेक उदाहरणं आहेत. केवळ लायसन्स न दिल्यामुळे, शस्त्र परवाना न दिल्यामुळे चांगल्या कार्यकर्त्याचा जीव गेलेला आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत साहेब. बरं, ठीक आहे. मला सुषमाताई अंधारे यांना सुद्धा या चर्चेत आणायचं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आहेत, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की त्या बीडच्या आहेत. ताई, तुम्ही तर अगदी लहानपणापासून बीडचं हे सगळं सामाजिक वास्तव जवळून पाहिलेलं आहे. आज बीडमधल्या या बंदुकांच्या बद्दलची जी परिस्थिती समोर आलेली आहे, खरं तर तुम्ही नव्हतात, मी पुन्हा रिपिटेशन नाही करणार, पण एका वाक्यात सांगतो की अनेक गुन्हे दाखल ज्यांच्यावर आहेत अशा लोकांना सुद्धा लायसन्स दिले गेलेले आहेत. खरं तर या लायसन्सचं आणि दृश्य स्वरूपात तिकडे दिसतंय की ते दाखवलं जाते, मग ते धाक दाखवणं, दहशत निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? व्यास भैया, खरं तर थोडीशी दुविधा मनस्थिती आहे. मी बीडची आहे, मी परळीतली आहे आणि परळीतल्या ननद गावची आहे. आणि माझे वडील आणि दिवंगत पंडितांना हे फार एकमेकांचे चांगले मित्र राहिलेले आहेत. परंतु आमच्या वडिलांनी आम्हाला परळीत अजिबात शिकायला ठेवलं नाही. आम्हाला शिक्षणासाठी त्यांनी लातूर आणि पुण्यात ठेवलं. आणि याचं कारण आम्ही जेव्हा कधी विचारत होतो तेव्हा ते आम्हाला असं सांगत होते की आपल्याला परळीत राहायचं नाहीये जास्त काळ, किंवा परळीचं वारं तुम्हाला लागलं नाही पाहिजे. तर परळीचं वारं लागलं नाही पाहिजे म्हणजे काय, हे काही आम्हाला कळायचं नाही त्यावेळेला. खरं तर परळीबद्दल खूप जास्त मला आपुलकी आहे, आदर आहे, आत्मीयता आहे. परंतु जेव्हा आपल्या परळीतल्या प्रभू वैद्यनाथाबद्दल लोकांनी चर्चा केली पाहिजे, परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन बद्दल लोकांनी चर्चा केली पाहिजे, परळी आणि त्याच्यापासून जवळ असणाऱ्या औंढा नागनाथाबद्दल लोकांनी चर्चा केली पाहिजे, जोगेश्वरीचा तिथं बीड जिल्ह्याची त्याची चर्चा झाली पाहिजे. या सगळ्या चर्चांच्या ऐवजी जेव्हा परळी आणि बीडची दहशत आणि गुंडागर्दीची चर्चा होते
तेव्हा मात्र निश्चित हे क्लेशकारक असतं आणि याचं वाईटही वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की आता आपण योगेश कदमजींना घेतलं होतं राज्य गृहमंत्र्यांना लाईनवर आणि अर्थात ते खूप नवीन आहेत त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही. पण किमान मागे झालेल्या चुका त्यांना निस्तारता येतील का या निमित्ताने की या सगळ्या गोष्टींना गृह खातं किती जबाबदार आहे. खरंच आपण गृह खात्याला म्हणावे तसे अधिकार दिलेले नाहीत का की खालच्या कर्मचारी मनमानी करत राहतात. कारण परळी पोलीस स्टेशनला हेमंत कदम नावाचे एक पोलीस निरीक्षक होते. हे हेमंत कदम जो कोणी त्यांच्या वाकड्यात शिरेल म्हणण्यापेक्षा जो कोणी त्यांना कायद्याने वागा असं सांगेल त्यांच्यावर ते बिनधास्त गुन्हे टाकायचे. मुक्ताराम गवळी नावाचे एक दलित कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांना अक्षरशः धक्के मारत आणि लाथाबुक्क्या घालत त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं, ज्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. परंतु तरी सुद्धा हेमंत कदमवर कसलीही कारवाई झाली नाही. टाइम्स नाऊची एक महिला पत्रकार आहे सुकेशनी नाईकवाडे नावाची. या सुकेशनी नाईकवाडेने फक्त ही बातमी कव्हर करायचा प्रयत्न केला आणि सुकेशनीवर 353 ची आधी भीती दाखवली, मग 109 केली, अजूनही ती केस त्याचे ससे होलपट तिची चालू आहे. अशा कितीतरी कहाण्या सांगता येतील, परंतु या हेमंत कदमची चौकशी कधी लागणार. कारण अशा हेमंत कदम सारख्या लोकांमुळे गृह खात्याची मान खाली जाते. गृह खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या दंडेलशाहीला न जुमानता जर काम करायचे ठरवले आणि कायद्याच्या चाकोरीत राहून काम करायचे ठरवले तर मला नाही वाटत असे सगळे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. या सगळ्यांना म्हणजे आणि हे विशेष आपण म्हणाला होता की आता सुरेश अण्णाधस या लाईव्हला असतील. नाही ते आले होते ते बसले, त्यांनी पाहुणे बघितले आणि ते गेले. आता का गेले मी त्यांना नंतर विचारतो, पण ते चर्चेत सहभागी झाले नाही. मी पुन्हा एकदा माझ्या टीमला विनंती करतो की त्यांना घ्या, कारण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि त्यांनी चर्चेत येऊन मुद्दे मांडले पाहिजे. तर मला त्यांना हा प्रश्न विचारायचा होता की ते बोलताय हे चांगली गोष्ट आहे, कुणीतरी बोलतंय हे चांगली गोष्ट आहे, पण मुद्दा हा आहे की संदीप क्षीरसागर काही आजच आमदार आहेत का, आधी आमदार नव्हते का? नमिता मुंदडा आत्ताच आमदार आहेत का, याच्या आधी आमदार नव्हत्या का? आत्ता जी माणसं बोलतायत त्याच्यातले 2-3 तर आधी पण आमदार होते ना. पण त्यावेळेला या लोकांनी का बरं हे सगळे मुद्दे हातात घेतले नाही? कदाचित तेव्हाच, कारण म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. या लोकांनी जर ते मुद्दे वेळीच उचलले असते, वेळीच आवाज उठवला असता, वेळीच गृह खातं काय असतं हे सांगितलं असतं, सरकारचा धाक काय असतो हे सांगितलं असतं, तर कदाचित एवढी सगळी परिस्थिती बिघडलीच नसती ना. कारण आपण जेव्हा काही व्यक्तींची नावं घेतो तेव्हा त्या मला वाटतं की व्यक्ती म्हणून बघण्यापेक्षा या सगळ्या प्रवृत्ती आहेत आणि या प्रवृत्ती बळावतात कारण सत्ताधारी त्यांना शहद देतात. आणि मी सुरेश अण्णांना हाच प्रश्न विचारला असता की अण्णा आपण बोलताय सगळं खरं आहे, पण नमिता मुंदडा सुद्धा त्याच ठिकाणी होत्या जिथे गृहमंत्री देवेंद्रजी होते. म्हणजे आता समजा तुम्ही अमुक एका नावाबद्दल बोलाल की हा आरोपी आहे, तो आरोपी आहे, कधी तुम्ही कैलाश फडच्या पोराचा व्हिडिओ दाखवाल, कधी तुम्ही वाल्मिक कराडांचा व्हिडिओ दाखवाल किंवा अजून काही. ही लोक काही अचानक आकाशातून पडलेली लोक नाहीयेत. ही लोक वर्षानुवर्ष तिथे आहेत. मग वर्षानुवर्ष तुम्हीच होतात की सत्तेमध्ये आणि तुम्हीच निवडून येत आहे. मग तेव्हा तुम्हाला हे सगळं का सुचलं नाही? तेव्हाच सुचलं असतं तर कदाचित संतोष देशमुख आज जिवंत राहिले असते, असं नाही का वाटत? मला वाटतं की आपण खांद्या छाटण्यापेक्षा मुलांशी घाव घातला पाहिजे आणि मुद्दे मांडले पाहिजे. ठीक आहे. मला लटपटेजी तुम्हाला विचारायचं आहे, आज तुम्हाला तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या पक्षाच्या बद्दल इतके सगळे आरोप केले जात आहेत, चहूबाजूनं तुम्हाला घेरलं जात आहे, पण यात काहीच तथ्य नाहीये की या सगळ्या गुंडगिरीला गुंडापुंडांना खतपाणी घातलं गेलेलं नाहीये? हे पहा, सगळ्यात महत्वाचं आता सुषमाताई बोलल्या. सुषमाताईंनी एक 4 गुन्हेगारांमुळे, 4 चुकीच्या लोकांमुळे सुषमाताईंनी आखी परळीला एकदम गुन्हेगारीच्या कक्षामध्ये अजिबात नाही. परळी हे माझं गाव आहे, बिलकुल नाही. लटपटेजी एक मिनिट लेट मी करेक्ट यू. मुंडे साहेबांचा जन्म झाला. लटपटेजी मातीमध्ये जन्म झाला. त्यांचा ऐकू द्या. 4 माणसं म्हणजे सगळे परळी नाही. चुकीचं बोलताय. 4 लोक फायर करणारे म्हणजे परळी नाही. आपण बीड जिल्ह्यामध्ये जन्म घेतलाय म्हणता आणि त्यांचं म्हणणं काय आधी ऐकू द्या. काय म्हणाला? माझं म्हणणं ऐकून घ्या लटपटेजी, माझं म्हणणं ऐकून घ्या. 4 लोक म्हणजे परळी असत नाही. परळीबद्दल आम्हाला कमालीची आपुलकी आहे. आमची नाळ कापलेली तिथे पुरलेली आहे.
परळीबद्दल आमच्या मनात प्रचंड आत्मीयता आहे आणि आम्हाला परळीचं नाव मोठ्या अभिमानाने घ्यावंसं वाटतं. आम्ही सांगतो, मराठवाड्यातले 2 महत्वाचे लोकनेते विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे पैकी मुंडे साहेब हे परळीच्या मातीतले होते. हे आम्ही अभिमानाने सांगतो. मुद्दा हा आहे की सज्जनांची निष्क्रियता जी आहे ना, ती दुर्जनांच्या क्रियाशीलतेला अधिक गतिमान करते. दुर्जन जेव्हा अत्यंत क्रियाशील होता, तेव्हा ही जी अनेक मोठ्या संख्येने असणारी जी सज्जन माणसं आहेत, आम्हा सगळ्या सज्जनांचं नेतृत्व करणारी आपल्यासारखी नेते मंडळी आहेत, ती गप्प का बसली तेव्हाच? एवढा साधा त्यांचा प्रश्न आहे मुद्दा माझा, हा की आहे तुम्ही तेव्हा जर की हे ठीक आहे, त्या बीडमध्ये समजा लाखो लोक आहेत, पण ह्या 4 लोकांमुळे ज्यांना राजकीय पाठबळ दिलं गेलं असा आरोप आहे, ह्या 4 लोकांमध्ये ह्या सर्वपक्षीय नेत्यांमुळे बदनाम तर बीडच होते ना, ते बाकीचे लाखो लोक पण बदनाम होत आहेत ना. त्यांना भीती वाटते नाही या सगळ्यामध्ये, त्यांचे बळी जात आहेत ना. हा सवाल आहे. हे पहा साहेब, सगळ्यात महत्वाचं काय, हा मुद्दा एकच आहे, कुठंतरी परळीला आणि बीड जिल्ह्याला टार्गेट केलं जातंय असं माझं मत आहे. जे माणसं परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जन्म घेतात त्या माणसांनी मग जर बोलायचं तर सगळ्या गुन्हेगारी बोललं पाहिजे. तुम्ही दहसांनाचं बोलता, दहसांना आता लाईव्ह येऊ शकत नाहीत, त्यांनी मला बघितलंय, ते आता लाईव्ह येऊ शकत नाही. त्यांनी समोर लाईव्हवर येऊन उत्तर द्यावं. आष्टीमध्ये गुन्हेगारी नाही का? आष्टी मतदारसंघात गुन्हेगारी नाही का? किंवा फक्त परळीमध्येच आहे का? किती मर्डर आष्टीमध्ये झालेले आहेत ते रेकॉर्डवर आलेत का? मग तुम्ही का बोलत नाही त्याच्याबद्दल? ते रोज पत्रकार परिषद घेऊन बोलतायत, आहे तुमच्याकडे, मग तुम्ही बोला. एकदा काढा सगळे सरकारचे, तुमचंच सरकार आहे सगळ्यांचं, ज्यावेळेस काढा वाभाडे. 2014 साली ज्यावेळेस तिथं एका आदिवासी तरुणाचं हत्याकांड झालं, त्यावेळेस तिथील स्थानिक नेते बाबुराव पोटभरे आणि मी स्वतः लोकनेते मुंडे साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही दादेगावला गेलो होतो आणि तिथं आम्ही आवाज उठवला होता. मात्र दुर्दैवानं त्यावेळेस मुंडे साहेबांचा मृत्यू झाला. मुंडे साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर 15 दिवसानं, साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर 15 दिवसांनी आम्ही त्याच्यावर आवाज उठून त्यावेळेस पत्र दिलेलं आहे. मात्र पोलिसांनी त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यामधील जे मुख्य सूत्रधार आहेत ते त्याच्यामध्ये मोकाट सुटले. आता मुख्य सूत्रधार कोण आहेत ते म्हणले आका वगैरे जे काही बोलतायत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. 2014 साली जे आदिवासी तरुणाचं हत्याकांड झालं, आष्टीमध्ये देवस्थानच्या मालकीच्या जमिनी लुटल्या गेल्या, चारा छावणीमध्ये काही लोकांनी शेण खाल्लं, आणि अशी जी काही आका मंडळी आहेत याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. केवळ लोकनेते, पण कालपर्यंत तुमचे मित्र होते ना, तुम्ही तरी कुठे बोलत होता? लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा जे चालवतायत अशा दोन्ही बहीण भावंडांना, आदरणीय आमचे राष्ट्रवादीचे मुलुक मैदानी ते धनंजय मुंडे साहेबांना केवळ टार्गेट करण्यासाठी, मुंडे साहेबांच्या पाठीमागे जो त्यांचा वारसा चालवतात धनंजय मुंडे साहेब, त्यांना केवळ टार्गेट करण्यासाठी हा सगळा मीडिया. आपण ह्या लोकसभेत तुमचं फाटलं तोपर्यंत गुलुगुलू चालू होतं तुमचं सगळं, महाराष्ट्राला वेडत काढताय का? लटपटे साहेब, मला हेच म्हणायचंय, जेव्हा आपण म्हणताय ना की टार्गेट केलं जातंय, तर मी सांगितलं पाहिजे की ज्यांना तुम्ही मुंडे साहेब म्हणताय त्यांना आम्ही भाऊ म्हणतो. ठीक आहे, माझा मुद्दा हा आहे जो आपण कदाचित नीट समजून घेतला नाही, की आता जे सुरेश धस बोलतायत, मला खरंच त्यांनाच विचारायचं होतं. त्यांच्या खात्याचे गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी कसे काय डोळे झाकून हे लायसन्स दिले बीडमध्ये, हा माझा मुद्दा आहे. त्यांनी कसं काय डोळे झाकून हेमंत कदम सारखे पोलीस ऑफिसर दिले, हा माझा मुद्दा आहे. हेमंत कदमच्या एन्क्वायरी किती लागले आहेत बघा साहेब. अनुराधा उदमले नावाच्या डीवायएसपी पोलीस अधिकारी यांनी हेमंत कदमांची इन्क्वायरी सुरू केली होती. नगराळे साहेब तेव्हा आयजी होते. हेमंत कदमची एक एन्क्वायरी नाही, हेमंत कदमच्या कितीतरी एन्क्वायऱ्या लागल्या आहेत. हेमंत कदमने कितीतरी लोकांवर असंख्य खोटे गुन्हे टाकलेले आहेत. मी इतक्या वेळा नाव घेते म्हणून तरी आपण हे नाव लक्षात ठेवा, म्हणून तरी आपण देवेंद्रजींना सांगा असं म्हणते मी. माझा मुद्दा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्याचा आहे, हे कृपया लटपटे साहेब आपण समजून घ्या. मी असं म्हणते की फडणवीस साहेबांनी हे समजून घेतलं पाहिजे की अरे तुमच्या पक्षाच्या ललिता मुंगरांना हे माहित नव्हतं का आधी, हे सुरेशांना धसला आधी माहित नव्हतं का, संदीप क्षीरसागर काही आधी आमदार नव्हते का, हा माझा मुद्दा आहे. माझा मुद्दा हा आहे की तुम्ही पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना बदल्यांचे निकष काय असतात, सोयीनुसार हे अधिकारी जे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसतात, हेमंत कदम सारखा अधिकारी कसा काय वारंवार तिथे येतो बरं, काय येतो, थोड्या काळासाठी बदली होते पुन्हा येतो. ज्या माणसावर इतक्या वेळा इन्क्वायरी लागते तोच माणूस येतो, कुठे येतो हेमंत कदम, का त्याची फाईल उघडली जात नाही? हेमंत कदमच्या नावाची जे
पोलीस हा. निरीक्षक आहेत. हा सुषमाताई, आपल्या माहितीसाठी सांगतो, आपण थोडासा अभ्यास करावा. हेमंत कदम हे जे पोलीस निरीक्षक आहे हे काही काळ आष्टीमध्ये सुद्धा होते आणि यांनी आष्टीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक पत्रकारांनी विरोधात बातम्या दिल्यानंतर हे महाशय बदलून गेलेले होते. हेमंत कदम हे निष्क्रिय पोलीस अधिकारी होते, परंतु आपण त्याच्या आडून जे काही राजकीय पोळी वाजायचा कार्यक्रम चालू आहे, हेमंत कदम ही जी पीआय आहेत हे यांच्या आडून आपल्याला नेमकं राजकारण काय साध्य करायचंय. हेमंत कदम हे जे पीआय आहेत यांनी जे काही तिथं गुन्हे केलेले, खोटे गुन्हे दाखल केले आपण म्हणता, याच्याबद्दल आपण वेळोवेळी तक्रारी करायला पाहिजे होत्या. आपण त्या वेळोवेळी तक्रारी न करता. पण भाऊसाहेब ऐका ना, बाकी सगळं सोडा, हे बाकी सगळं सोडा, मुद्दा हा आहे. विलास भैया त्यांना उत्तर दिलं पाहिजे, त्यांना उत्तर दिलं पाहिजे. लटपटे साहेब, हेमंत कदमची तक्रार माझी आयजींकडे आहे. अनुराधा उदमले या डीवायएसपी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालची चौकशी मीच लावली होती हेमंत कदमांची. आपण अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा. सुषमाताई, फक्त तुमच्या अजून एक भर घालतो, या बीड जिल्ह्यामधला एक आयपीएस अधिकारी गायब झाला, एक आयपीएस अधिकारी गायब झाला. मी तेच सांगणार होतो तुम्हाला. प्लीज सर, प्लीज. आणि माझा मुद्दा काय आहे लटपटे साहेब माहितीये का? बीड जिल्हा किती ख्यातनाम आहे. मी तेव्हा एक यंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्रामध्ये जॉईन झालो होतो. तिथे मुखर्जी नावाचे अधिकारी होते. एका मर्डर केसमध्ये ज्याच्यामध्ये तिथले एक पॉलिटिकल पार्टीच्या तेव्हाच्या नेत्या खासदाराच्या जवळच्या किंवा ते स्वतः आरोपी होत्या, त्या केसमध्ये त्या अधिकाऱ्यांवरती अतिशय मोठा दडपण तेव्हाचे मुख्यमंत्री आणि इतर लोकांनी आणला. डीजीपीने सुद्धा आणला, तरी त्यांनी जुमानला नाही. त्याची रातोरात त्याची बदली करण्यात आली. बदली केल्यानंतर तो त्या ठिकाणातून निघाला, नवीन ठिकाणी जॉईन होण्यासाठी, तिथे पोहोचलाच नाही, मध्येच गायब झाला. ही बीड जिल्ह्याची ख्याती आहे, नंबर 1. आणि ज्यांच्यावर तेव्हा आरोप होते, त्या आयपीएसला गायब करण्याचे ज्यांच्यावर आरोप होते, आज त्यांच्याच कुटुंबीय या सगळ्याबद्दल बोलतायत. म्हणजे ते त्यांच्याच घरातले आता नवीन आमदार झालेले आहेत, ते सांगतायत दहशतीबद्दल बोलतायत. म्हणजे महाराष्ट्राला अजून काय काय बघायचं माहित नाही. सर, मी तेच म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो की आता हे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते, त्याची आधी काँग्रेस सरकार होतीच ना बरेच वर्ष. त्याच्यानंतर मध्ये 2.5 वर्ष शिवसेनेची सरकार पण आली. त्यांनी काय केलं? म्हणजे आपण उगीच राजकारणामध्ये जाऊ नये. ही एक वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणावर फोफावलेली आहे आणि अशा प्रकारची गुंडगिरी राजकीय बरदहस्त झाल्याशिवाय होत नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे हात बांधलेले असतात. पोलीस आहे स्टेट सब्जेक्ट. वरून कोणीतरी दम दिला मग ते अधिकारी गप्प बसतात. त्यांना तुम्ही द्या मोकळा हात. की किती वेळ लागते अशा गुंडांना सरळ करायला? काही वेळ लागत नाही. आमच्याकडे भरपूर मार्ग आहे, पण ते मार्ग यूज करायला, वापरायला त्यांचे हात मोकळे असले पाहिजेत. ही प्रॉब्लेम आहे. आणि अशा प्रकारचे हे जे अधिकारी सांगतात हेमंत कदम, हे मला माहिती नाही त्या अधिकाऱ्यांबद्दल, पण जसे अधिकारी असते त्यांना डील करणं काय अवघड आहे? पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला सरळ करणं किती अवघड आहे? काय वेळ लागत नाही. ठरवलं तर काही अवघड नाहीये. काही अवघड नाही. आपल्या म्हणण्याला जोडून एक पुस्ती दिली पाहिजे सर. आणि लटपटे साहेबही त्याचा फार गांभीर्याने विचार करतील आणि सगळेच विचार करतील की एखादा पोलीस परवाना, एखाद्याला शस्त्र परवाना द्यायचा असेल तर त्याची सगळी म्हणजे माहिती आधी एकवटली जाते. आणि त्याच्यावर काही केसेस आहेत का, त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, काही तक्रारी आहेत का, हे चेक केलं जातं. त्याला खरंच जीवाला धोका आहे का, त्याला स्वसंरक्षणासाठी शस्त्राची गरज आहे का, हेही बघितलं जातं. पण असं न बघता हे म्हणजे त्याची पोलिसांची त्याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्यावरच्या तक्रारी, ह्या सगळ्या व्हाईट वॉश करणारे पोलीस अधिकारी कुणाच्या आश्रयाने आले होते? गृहमंत्री तर फडणवीस साहेब होते ना. फडणवीस साहेबांच्या बद्दल लटपटे साहेब तुम्ही बोललं पाहिजे. नाही, ते कशाला बोलतील? ते नाही बोलणार. मला लटपटे साहेब तुम्हाला एक विचारायचं आहे. लटपटे साहेब, ठीक आहे, सर्व पक्षी इथं फोटो आता बाजूलाच आले, सगळेच आहेत त्याच्यामध्ये, मुद्दा तो नाहीये. पण त्याच्यामध्ये बहुसंख्य तुमचेच कार्यकर्ते का असावेत हो? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना साधी गोष्ट सांगत नाही, बाबा तुला ते मिळालेलं पिस्तूल आहे ना, ते हवेत गोळीबार करण्यासाठी नाहीये, ते तुला तुझ्या संरक्षणासाठी, जर खरंच धोका असेल तर. आणि हे ह्यांचं काही खरं नाहीये. ह्यांची 2 वेळ जेवणाची भ्रांत आहे. त्यांच्याकडे बंदुका, ह्यांना एवढा कुठला धोका आला? बरोबर आहे. हे पहा, सुषमाताई आता जे बोलल्या, नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, सुषमाताईचं नंतर द्या. सुषमाताईच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं देतो मी. ते जे बोलले की देवेंद्रजीच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे, मी तुम्हाला स्पष्ट स्वरूपात सांगतो, देवेंद्रजींनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांनी विधानसभेत स्पष्ट
त्यांनी सांगितलं. परंतु मला एक सांगायचं, बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे, संतोष देशमुख साहेबांची जी काही हत्या घडली त्याच्यामध्ये जी नराधम आहेत, आम्ही स्वतः तिथं आंदोलन केलं आणि मी तिथं स्टेटमेंट केलं की जे नराधम आहेत, ऍक्च्युअल ज्यांनी मर्डर केलाय त्यांचं अक्षरशः बदलापूर सारखं तुम्ही कारवाई त्याच्यावर करा. परंतु आष्टीमध्ये सौ चुहे खाके बिल्ली हजको चली म्हणजे अनेक गुन्हे केल्यानंतर जे महाशय आमचे जे काय जोरदार सकाळचा 9 वाजता भोंगा जो आष्टीत आमचा सुरू होतोय आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये, हा भोंगा सरकार तुमचं आहे, हे बा तुमचं सरकार आहे, तुमचे मित्र आहेत ते असं काय करतात? विधानसभेमध्ये जे आता सध्या भोंगाजी सकाळी चालू आहे, हे धस साहेब विधानसभेच्या प्रचारामध्ये त्यांनी स्पष्ट स्वरूपात सांगितलं की लोकांची भावना आता शरद पवारांवर पण आहे. तुम्ही एकट्या धसांचं म्हणजे काय मला नाव असं घेता? म्हणायचंय- तुम्ही एकट्या धसांचं काय मी नाव घेता? धसांचं नमिता नाव- मुंदळांनी तुमच्या विरोधात बोलल्या, भाजपच्याच आहेत त्या. क्षीरसागर तर तुमच्या विरोधात काय मानवतेवर- करतात? अहो, पंडित बोलले तुमच्या विरोधात. मानवतेवर बोलायला बंदी नाहीये, हा. तुम्ही मानवतेवर बोला, परंतु फक्त आम्ही खूप साव आहोत, आम्ही गुन्हेगारीच्या विरोधामध्ये आता आम्ही आवाज उठवतो, असं जे काय आव आणण्याचा कार्यक्रम चालू आहे याला आमचा विरोध आहे. अक्षरशः आता हे लोक महात्मा गांधीचा अवतार घेतलाय. अहो, ते जर तुम्ही- ते ऐका जर ना, आमचे साव आष्टीचे नाहीयेत, मतदारसंघ- ते जर आमच्या- साव नाहीयेत, आमच्या आव आणतात, काढा ना त्यांचं मग तुम्ही बाहेर. आमच्या मतदारसंघाचे आमदार यांच्यावर गुन्हे किती आहेत याच्यावर चर्चा करा, डिबेट करा. सर्वोच्च न्यायालयाने हजारो एकर देवस्थानची जमीन यांनी खाल्ल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर डिबेट करा ना तुम्ही. मीडिया ट्रायल केवळ फक्त एखादा माणूस पुढे चाललाय आणि म्हणून राजकीय पोटदुखीच्या माध्यमातून जे काही मीडिया ट्रायल चालू आहे याच्यावर आम्ही बोलतोय. कुठंतरी काय देवस्थानाच्या तुमचं भांडण काय झालं? गुन्हा तर सगळं गुन्हा तर महाराष्ट्राला सगळे- कळू तर द्या, तुमचं भांडण काय? गुन्हे तर सगळे सारखे असतात. दस एवढे का चिडले हे तुमच्यावर? पहा, सगळ्यात महत्वाचं धस का चिडलं म्हणजे राजकीय पोटदुखी फक्त. हा, हे मुंडे साहेबांच्या नंतर अहो, कालपर्यंत जो काही तुम्ही एक वारसा होता. चालू आहे, हे पहा, हे एक होते म्हणजे सांगा 1995 साली पंडित अण्णांनी यांना सगळ्यात अगोदर जिल्हा परिषदचं हे केलं. आता ते पुढे नाहीयेत, 97 मला ऐका का, त्याच्याबद्दल 97 नको. ऐका ना, हा, 95 ते 99 यांना तिथं जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष केलं, त्यावेळेस पंडित अण्णांच्या पोटात शिरले. त्याच्यानंतर 99 साली त्यांना आमदारकी पाहिजे होती, त्यावेळेस पंडित अण्णांनी आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनी त्यावेळेस शिवसेनेला जागा सुटलेली असताना त्यांनी तिथं धस साहेबांना तिथं जागा सोडली. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर 5-7 म्हणजे वर्ष तुम्ही हे 5-7 सगळं वर्ष सांगताय की ऐका आम्ही का? पोचलो, त्यांना पण हे आम्ही मोठं सगळे केलं, हे सांगताय ना. काय हे दगाबाजी शेवटला होती बघा. हा, निवडून आल्यानंतर गुलाला अंगात हा. पडला की दगाबाजी. माझं स्पष्ट याच्यामध्ये देवा भाऊ तुम्हाला याच्यामध्ये माझं या डिबेटच्या माध्यमातून तुम्हाला मी तुम्हाला हे करतोय, मी आष्टीचा स्थानिक तिथला कार्यकर्ता आहे. हा, आमचे इतके धस साहेबांचं राजकारण कुणालाही माहित नाही. हा, देवेंद्र भाऊ हा धस साहेब जो आहेत, हे आमदार साहेब हे भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा धोका देणार, लक्षात राहू द्या. म्हणजे पंकजाताई ऐका, पंकजाताईंना आणि धनंजय मुंडे साहेबाला धोका दिलाय, आम्हाला तर आश्चर्य नाही वाटलं, आम्ही तर यांना सावध केलं होतं. हा, परंतु हे पोटात शिरण्याची जी पद्धत आहे, हा, आज काम पडलं की पाया पडायचं, काही बी खरा करून घ्या, एवढं माझं चुकलं मागचं, असं जे काही यांचं सगळं विनवणे करतात. आणि अहो आता ठीक आहे, पण विधानसभेला माझं ऐकून त्याच्यावर घ्या एक ना. वेगळी चर्चा करू. विधानसभेला त्याच्यावर एक वेगळी चर्चा. विधानसभेला माझा हे वेळ तुतारीचं संपला. गुणगान गात होते विधानसभेला आणि टेक्निकली आता सध्या कुठे तर भाजपमध्ये आहेत. ठीक हे आहे. आता पुढच्या निवडणुकीत बघा, जिल्हा परिषद तुम्हाला राजकारणाला निवडणुकीमध्ये काही राहिलेलं नाही, साहेब, दरबंद माझं राजकीय माझं कुठे शेवट- जाताल काय सांगता येत नाही. माझा वेळ संपलाय. पण या डिबेटच्या माध्यमातून आज मंत्री महोदयांनी सांगितलंय, चुकीच्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना शस्त्र दिले असेल, गुन्हेगारांच्या हातात शस्त्र राहणार नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आशा करूया या महाराष्ट्रात ज्यांच्या गुन्हेगारांच्या हाती शस्त्र